मेन मेन विषय असा आहे. मेन म्हणजे तुलाच मोबाईल लागतंय. तुला मोबाईल शिवाय दमच निघत नाही. तुला मोबाईल नसला की करमत नाही. त्यात रिचार्ज नसला की तुझ्या नरड्याखाली घास उतरत नाही. मग तुझीच वंशच ती. मग त्यांना मोबाईल लागणारच. तुझ्यासारखीच असणार ते. नुसता रिचार्ज संपला की तुझं तोंड असं होतंय की तुला आता बोललो पण असतो तू रडशील ढसा ढसा जोरात जोरात आरडून उरडून. कामाला जात नाही ना काय नाही, निवांत तर आहे. बाया काय करतात बरं? काय करतात उड्या मारायला. बाया काय तर घराचा विचार करतात का तुझ्यासारखी चटई टाकून निवांत झोपतात टीव्ही बघत? कुठली तू काय अंबानीची औलाद आहे का तू? त्यांच्यासोबत जायचं तू पण ना, त्यांच्यासोबत जाऊन जळण फिळण आणायचं. त्रिशात चलती काय? चलत नाही ना, काय रांगती काय? ठेवून जायचं घरी. मी आहे की माझ्याजवळ ठेवून जायचं तू त्यांच्यासोबत. मला वज येत नाही. वज येत नाही. तीन काय जो खायचा असा घास तुला वज लागतंय का कधी? एवढा मोठा घास जरी असला की खाशील की गाप म्हणी. डोकं हाय का पण तुला? डोकं हलायला तुझं मेंदू हलायला हाय? सगळ्या ताईनं पण कमेंट केल्या लेकरांकडे फोन देऊ नका, लेकरांचे डोळे खराब होतात, लेकरं अभ्यासात मन नाहीला. तेव्हा रोज जेवतो का त्या मोबाईलमुळं? नुसता कधी बघावं तो मोबाईल बघतो तो जेवतो. आता हा घेऊन बसला म्हणजे अभ्यास नाही, त्यांना अभ्यास नाही करायचं, त्यांना मोबाईल बघायचं. कारण ती तुझी लेकरं. तुला बोललेलं कळतंय का? मोबाईल गुपचूप आणून ठेवायचा, अभ्यास बघायचं कळतंय का तुला? आ कधी तर थोडाफार टीव्ही बघायचा. मी कधी लेकरांकडे फोन देत नव्हतो. मी तुझ्यामुळे लेकरं बिघडायल्यात. काय म्हणते मोबाईल म्हणून घेऊन बसते. मग कशाला सारखं तुम्ही वापरल्यानंतर खराब तर होणारच आहे की. ती काय पोरगी ओरडते तिथून ओरडण्याचा तिचा इथपर्यंत गोंधळ आहे. ए सोड सोड. दोन्हीच्या दोन्ही पुरी तशाच आहे त्या, अशा बुंदी सारखं चिकट. अहो ताई, देशपांडेच आहे ना? अहो ताई, तुम्ही मी रागात कुठं फोनमध्ये बोलत असेल, हिचाच फोन आला असेल त्यावेळेस. ही सारखं फोन करत होती ना मला, तर कुठं आहेत म्हणून. हिला बस स्टँडमध्ये आलेला पण विश्वास होत नव्हता, म्हणून मी असं बोलत असेल. अगं आलोय मी बस स्टँडमध्ये आहे, आवाज आहे गाड्यांचा असा तसा. तुम्ही माझ्याशी बोलल्या असत्या ना तर मला खूप छान वाटलं असतं, मला खूप बरं वाटलं असतं. आज माझी एक बहीण बाबा तिथं मला भेटली म्हणून या गोष्टीचा मला खूप आनंद झाला असता. लातूरकर ताई काय पण जाऊ द्या, आता नव्हतंच आपल्या नशिबात. पण कुठं उभा होतो सांगा बरं मी? तुम्ही मला बघितलंय ना. देशपांडेचं आडनाव आहे का काय? माझ्याकडून चुकतंय काय माहीत. तुम्ही मला बघितलं ना लातूर बस स्टॉपमध्ये. पण तुम्ही कुठं होत्या आणि मी कुठं होतो आणि तुम्ही कोण कोण होते? कारण माझ्याकडं एक ताई सारखं माझ्या तोंडाकडं बघत होती. पण मला वाटलं ती मला असं का बघते, पण मला असं वाटलं की बाबा असंच बघत असल ती. म्हणजे ती जे ताई होती ना ती माझ्याकडं बघत होती. एक ताई होती बस स्टँडमध्ये, ती माझ्याकडं 5-10 मिनटं खाऊन बघत होती. परत ती अशी पुढं जाताना पण रिपीट वळून तिनं 2-4दा माझ्याकडं बघितलं. पण तुम्ही कोण कोण होते सांगा यावरनं, मला त्यात तुम्हीच होत्या काय असं समजेल. मला काय वाटलं बाबा मी यांना चोरटा फिरटा दिसतोय की काय माझ्याकडं, असं का बघतात बरं? म्हणजे असं वाटतं ना की बाबा आपल्याकडं कुणी अचानक असं निरीक्षण करून बघायला लागलं की बाबा आपलं काही चुकलंय काय. मला असं वाटलं ती एक ताई होती माझ्याकडं बघत होती, पण मला असं वाटलं तिला मी चोरटा वगैरे वाटतोय की काय, ती असं का बघते माझ्याकडं म्हणून. ऐ परश्या, नाकात बोट घाल नको, काढ बघलेला. नाकात बोट टाकायचं नाही, समजलं? हां, त्याला काय माहीत आवडला असेल व्हिडिओ यायला आलाय आणि कॅमेरा समोरच उभा राहिलाय. मोबाईलचं वळण लावून टाकलं ह्या बाईनं पोरांना. पोरं मोबाईल शिवाय जेवत पण नाही. बस, पोरं मोबाईल शिवाय जेवत पण नाही. तो रोहन रात्री मी त्याला 17 वेळा हाक मारतोय, रोहन जेवण कर की.
तो मोबाईलमध्येच गुंग. पुन्हा म्हणतोय मी जेवण केलंय मी. पोरांना ते चांगलं लाड नसतं मोबाईलचा, खाया प्यायचा लाड असावा की. मी टी व्ही कशामुळे ठेव त्यांना बघा म्हणतोय की बाबा एक टी व्ही किती वेळ बघणार आहेत ते. आपण संध्याकाळी कधी चालू करतो झोपताना 9 वाजता. तेव्हा थोडंसं बघितलं नाही बघितलं झोप पण येते. म्हणून मी जाऊ द्या आपल्या त्यांना खेळायचे दिवस आहेत. मी खेळण्यासाठी अडवतोय असा बिलकुल नाही, पण फक्त मोबाईलसाठी. त्यांनी क्रिकेट खेळू द्या, लगोर खेळू द्या, विटीदांडू खेळू द्या, गोट्या खेळू द्या. कारण ते खेळ ते परत त्यांचा हा लहानपण येणार आहे का नाही. मोबाईल त्यांना पूर्ण आयुष्य वापरायचं आहे नंतर. म्हणून मी त्यांना मोबाईल करू देत नाही. म्हणून मी रिचार्ज पण करत नसतो. पण ही तर त्यावेळेस ज्या वेळेस रिचार्ज संपतो नेमकं त्यावेळेस मला व्हिडिओ टाकायचे आहेत. माझे किती दिवस झाले व्हिडिओ नाही. आता महिना झाला व्हिडिओ आहे. मोबाईल व्हिडिओ 1-2 मिनिटाचा व्हिडिओ होईल काय त्यात व्हिडिओ. मग तुम्ही 17-12 त्याला रिपसल्यानंतर तो हँग मारणार नाही तर काय होणार आहे. म्हणावा एक बापाला मग देऊन टाका एक मोबाईल घेऊन. माझ्या बापाच्या हिसत नाही. एवढं 4-4.5 लाख रुपये आलेत की बागाचे. ते मला पण द्यायचे. तिथंच दबला आरसा करी नाही राहू दे. आयो वेगळंच दिसतंय आणि वेगळं झालं. जाऊ दे असा पण मला मस्त दिसतो. बघ तिकडं हम वैसे है चुकी को भी चांगला कर देते है. माहिती है क्या तुमको. माहिती आहे परश्या. आणि ती आली बाबा. तिचं नाव काय आहे परश्या. हिचं नाव काय आहे. तू पॅन्ट घालून या पण पॅन्ट घालून या. तू काय स्वतः नाटापाटा करायचं व्यवस्थित राहायचं. लेकरं असे ठेवायचे. तुला नाही म्हणत. खाली कर पॅन्ट. नीट कसे केसन कसं काय तुझा लुक. हो ही त्या परश्याची बहीण. खाली बस तू. तिचे ना पॅन्ट नाही ग अंगात. खाली बस. अगं फुल पॅन्ट कपडं तिचं अंग दिसतोय ना. तिच्या तोंडाला जरा पावडर गन तिला काय तिचा अवतार केलाय. तू आता मोबाईल घ्यायला चालली म्हणून तो पोरगा कसा उठून पळाला बघ बरं तिकडं. मोबाईल पाहिजे तुम्हाला. मोबाईल कपडे काढायचे कशाला बरं. कशाला हात पाय धुतलेला आहे त्याने. नको पॅन्ट चांगले. स्वतःला पाहिजे टॉप राहायला पण लेकरं ना. कधी तेल लावायचं माहित आहे का. पण बोलायला कोणाला तेल. त्रिशाला ते तुझं काम असतं. सोड की जरा प्रेमान खाली बस कंगी कर. अयो म्हैस मारते बघ तुला. अयो दूध काढायचं बघ. बंद करून टाकते मुद्दाम. एक टाइम बंद करून टाकलं ते. आता लागल्याला किती सुजान. मरत नाही तू. मरत नाही. तुझ्या मरणाची वाटच बघायला. मेल्यावर लई मिळतंय गिळायला. मग आम्ही दुसरे आणू. दुसरी येत नाही कुणी. आता आमचा घर कसा आहे बंगला. त्या बंगल्याला बघूनच येत्याल. 3 लेकरं त्यांना बघून तर तोंड. त्यांना आम्ही देऊ कोणाला पण एक वाटून देऊ. चिमणी पाखरू पिक्चर बघितलाय का. बघितला नसेल. मला काय माहित. तू खरं सांग बरं बघितलाय म्हणून. स्टोरी सांग बरं त्यातली. चिमणी पाखराची वाटून दे कुठे. कुठं वाटत्यात बाजारात कशाला. हा कुणाला पण दे. का देते ती. आणि आई वडील कुठं जातात. आई मरती बाप पण मरतोय. काय माहित बघितलंय का नाही का. तसं आम्ही देऊ एक पहिलं परत आम्ही लग्न करू. समजलं काय. या कोंडाड्यात कोण सुद्धा बाई येणार नाही. कसलं जेल आहे वाटतंय का. जेल मग काय. एक माणसं राहतय कामाला. सगळी जाते ती एक माणसं बघायला. मग तू पण जायची कामाला. जाती कामाला. दात काढत बसत जा निवांत. आयो काय का निघा तेवढं अर्धा लिटर निघू काढायचं संध्याकाळी पण. आणि त्या गरम केलं की पोरगी खाती.
ते पोरं खात्यात. म्हैस म्हैस मला जवळ बघायचंय का? काय करते म्हैस? म्हैस काय करते? मी दूध काढाय गेल्यावर काय करत नाही. त्यांना विचार की. मी बसती जवळ काढा. जवळ हा तू व्हिडिओ चालू कर दुसरा. हा व्हिडिओ मोठा झालाय आता. काढते बाय. व्हिडिओ.